देणार नाहीये मी। काय झालं वहिनी? का थांबवलं? आणि अशा ओरडताय का? वहिनी, वहिनी, दादाला हे काय झालंय? कसं झालंय? दादा, वहिनी, हे सगळं तुमच्यामुळेच घडतंय। तुम्ही आलात आणि नरटी लागली। आमच्यावरती किती संकट कोसळतात माहितीये का तुम्हाला? अजून काही होण्याच्या आत तुम्ही इथून निघून जा। बहिणी असं का बोलताय? हो, आम्ही तितकेच अदबल आहोत यामुच्या बाबतीत। वहिनी, मला एकदा तरी दादाला पाहू द्या। त्याला उपचार द्यायला हवेत। नाही, तुम्हाला जाऊ देणार नाहीये मी आता घरात। आता ह्यांना फक्त तुमच्या संपत्तीची गरज आहे। तुमच्या ताईची शेवटची इच्छा पूर्ण करा। तुमची सगळी संपत्ती आमच्या नावावर करा, मग ते लगेच बरे होतील। तुम्ही इथेच थांबा, आलेच मी। घ्या, स्वाक्षरी करा ह्याच्यावर। वहिनी, मी सगळं तुम्ही जे म्हणाल ते करतो। फक्त मला एकदा दादाकडे जाऊ द्या, त्याच्यासोबत बोलू द्या। नाही, तुम्हाला काहीच फरक पडत नाही ना? तुमचा दादा मेला तरी तुम्हाला चालेल ना? ठीक आहे, नका करू मग सही। नाही नाही वहिनी, असं येडवाकडं काहीतरी बोलू नका। मी आधीच यशोदा ताईला गमावलंय, मला आता दादाला गमवायचं नाहीये। द्या तो कागद। अहो, आपण इथून निघून जाऊया। आपल्यामुळे जर गोष्टी बिघडणार असतील तर आपण इथून निघून गेलेलंच बरं। वहिनी, आम्ही निघतो। दादाची काळजी घ्या। थांबा बापू, मला तो आतला दगड घ्यायचा आहे। घे, घेऊन टाकतो दगड, आम्हाला नकोच येतो। एकदाचा घेऊन जा बाई तो दगड। इथे राहिला तर अजून काहीतरी विपरीत होईल। श्री स्वामी समर्थ। सुभद्रा आणि दत्ताजी, तुमची घटिका परत आली आहे। आता तुमची वाटचाल स्वविनाशाकडे। स्वामी, एक विचारू? सोमेश आणि यशोदा एवढे सज्जन आहेत, तर हा दत्ताजी दुर्जन आणि लोभी कसा?
हे घे. काय पळा. स्वामी मी हे घेऊ. फार भूक लागली हो. माई मला पेरू फार आवडतो. द्याल थोडासा. पेरू हवाय हो. देते. तू हिला का दिला अर्ध फळ? स्वामी त्यांना इच्छा झाली ना पेरू खायची म्हणून दिला. खाऊ दे. हेच चुकतं तुमचा चांगुलपणा कधी कधी समोरच्याला वाईट सवय लावतो. त्याला असं वाटतं की ते त्याला मिळालंय ते अपुरं आहे म्हणून तो तुमच्या वाटेचं हिसकावून घ्यायला बघतो. आणि ते हिसकावताना किंवा ओरबाडून घेताना त्यात काही चुकीचं वाटत नाही त्याला. दत्ताजीच्या बाबतीत हीच चूक केली सोमेश आणि यशोदाने. दत्ताचे लहानपणापासून लोभी होता. समोरच्याचा वाटाही आपल्याला कसा मिळेल याकडे त्याचा ओढ होता. आणि या दोघांना वाटायचं की याला जास्त भूक आहे म्हणून ते देत गेले. कालांतराने लोभीपणा वाढत गेला आणि शेवटी विकोपाला गेला. दत्ताच्या स्वार्थीपणा आणि लोभीपणाची लक्षणं लहानपणापासून दिसत होते पण दोघांनी त्याकडे दुर्लक्ष केलं आणि त्या लोभीपणाचे परिणाम या दोघांना भोगावे लागले. स्वामी आत्ता कारण कळलं. सोमेश आणि यशोदा एवढे सज्जन का आणि दत्ताजी दुर्जन का? ज्याप्रमाणे अति पोषक तत्व फळाकरता बाधक ठरतात त्याचप्रमाणे अति लाड आणि चांगुलपणा हा नात्यांसाठी बाधक ठरतो. शिव शंकर शंभो. आई बाबा हा नुसता दगड नाहीये. यातून कोणीतरी आपल्याला बोलवतंय. हे एक गूढच आहे यमू. अजून कितीतरी प्रश्न आहेत ज्याचं उत्तर आणखी मिळालंच नाही. स्वामींनी ज्या सत्याबद्दल सांगितलं होतं ते सत्यही आणखी बाहेर आलेलं नाही. कदाचित हेच सत्य या दगडाच्या माध्यमातून प्रकट होणार असेल तर. यमू तू असं का म्हणालीस? तुला काही जाणवलं का? चला निघूयात. मोठ्याने बोल. मला ऐकायला येत नाही. अरे देवा हे काय झालं? मी तर मोठ्यानेच बोलते की मग यांना कसं ऐकू येत नाहीये? माझी वाचा माझा आवाज नाहीसा झाला. असं कसं होऊ शकतं? आतापर्यंत तर मी बोलत होते. सोमेश भाऊजी आणि त्यांचं कुटुंब तर कारण नसेल ना याचं? ती मंडळी गेली आणि माझा आवाजच गेला. नक्कीच त्यांनी काहीतरी केलंय. माझा आवाज त्यांनीच हिरावून घेतलाय.
कृपेची जागा कृपेने घेतली. तुमचे ग्रह फिरले. आता तुमच्या बाबतीत सगळं उलट होणार. शिवार शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो. हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो. गए. स्वामी तुम्ही बोलावलत मला? तुला आमच्या करता गोधडी शिवायला सांगितली होती. काय झालं? हो स्वामी, घेतली गोधडी शिवायला. एक काम करायचं, गोधडीला प्रत्येक टाका घालताना आमचं नाव घेत राहायचं. हो स्वामी. जा. शिव शंकर शंभो. श्री स्वामी समर्थ. 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 दयाते, स्वामींचे खरे स्वामी भक्त असण्याचे नाटक तुम्ही फार छान वठवताय बाई.